हे असं काही इथलं टेम्पल आणि कलर इतका छान दिला आहे ना काय पाहून फार भारी वाटतं इथं. आणि हे आहे गायत्री मातेचं मंदिर आणि जुनं मंदिर आहे काही ब्लॉक लागला आतमध्ये जायला इथून जागा नाही आहे. हे गायत्री माता आहे काही तर इथे 5 तोंड आणि 10 हात असतात गायत्री मातेचे आणि हिला आपण विद्येची देवी म्हणून पण संबोधतो. आणि हे मंदिर तर आहेतच त्याच्यासोबत आध्यात्मिक आणि जे मेडिटेशन स्पॉट म्हणतो मेडिटेशन स्पॉट ते पण आहे. हे मंत्राचा जाप पण होतो रोज संध्याकाळी आणि जे ध्यान म्हणतो ते ध्यान पण या ठिकाणी होतं. इथून जाण्याची इच्छाच होणार नाही तुम्ही एकदा जरी झालं तर. इतकं भारी वातावरण आहे इथे. आणि काही तुम्ही बनावट बघू शकता कशी जी जुनी बनावट आहे ना तीच ठेवली याच्यामध्ये. सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. तर म्हणजे आता ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे. अँड गाईज इथून मी आज जातो आहे आमच्या जालन्यातल्या एक अशा मंदिराजवळ की ते भरपूर जणांना माहीत नाही आहे पण आमच्या एरियामध्ये फार फेमस आहे. तर गाईज इथून मी ब्लॉग पॉज करतो आणि तिकडे गेल्यावर स्टार्ट करेल. अँड गाईज तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि प्रेस द बेल आयकॉन. सो गाईज स्टे ट्यून्ड इन माय ब्लॉग. सो गाईज आपण सध्या आलो आहे आता आमची ती सेंट मेरी स्कूल आहे. सो काय आता त्या साईडनं चालू आहे आपण जालन्याच्या देऊळकराचा रोड जो भाग आहे देऊळकराचा रोड आहे. सो गाईज तिकडं आहे स्कूल. अँड गाईज पूर्ण सुनसान इलाका आहे हा. जास्त पब्लिक नसते इथं. आणि हा जो रोड आहे हा जातो आहे आमच्या हनुमान घाटामध्ये आणि ही आमच्या जालन्याची रिव्हर जे की पुढं जाऊन जी कुंडलिका नदी आहे तिला मिळते आमच्या जालन्याची कुंडलिका नदी. आणि ते राहायला आहे आपलं समोर गायत्री माता टेम्पल. अँड ऑल्सो गाईस मी आता आलो आहे आमच्या जालन्याच्या गायत्री माता मंदिर परिसरामध्ये आणि तुम्ही जे माझ्या पाठीमागं बघताय सो गाईज हे आहे ते मंदिर गायत्री मातेचं मंदिर. अँड गाईज हा आहे याचा एंट्री गेट आणि त्या साईडला तुम्ही जे बघताय तिकडं आहे माझी स्कूल. ही इथे गायत्री विद्यानिकेतन ज्युनियर KG मध्ये होतो बालवाडीमध्ये. तर गाईज ह्या स्कूलमध्ये येतो तुम्ही. आणि हा असा काही इथलचा परिसर आणि एकदम शांत एरियामध्ये गाईज ही टेम्पल आहे. जास्त पब्लिक येत नाही या ठिकाणी कारण भरपूर जणांना हे मंदिर माहीत नाही आहे. आणि अगोदर हे जे मंदिर आहे हे एकदम जालन्याच्या बाहेरच्या साईडला होतं. अगोदर इथे जास्त काही कॉलनी वगैरे नव्हती पण आता जालन्याच्या आतमध्ये आलं आहे कारण जे पलीकडं आहे तिकडे पण आता भरपूर कॉलनी बनली आहे. नाही तर अगोदर सर्वात जालन्यामधलं शेवटचं मंदिर हे होतं आणि याच्या पलीकडे फक्त जे जंगल किंवा जो एक मोंडा आहे फक्त तो होता. अगोदर काहीच नव्हती इथे. अँड गाईज हे असं टेम्पल. अँड गाईज हा इथं क्लीन परिसर एकदम इथे. आणि हे इकडे आहे गायत्री नगर आणि हे आपलं टेम्पल. जय श्रीराम. आणि आहे बजरंगबलीचं मंदिर आणि त्या साईडला 2 अजून मंदिर आहेत. हे आहे बजरंगबलीचं मंदिर. अँड गाईज या ठिकाणी आहे श्री राधाकृष्ण यांचं मंदिर
आणि इथं एक छोटासा हवन आहे. हवन आहे, आय थिंक समाधी आहे ही. ॲक्च्युली मला पण क्लिअर माहीत नाही, कारण अगोदर नव्हती ही, आत्ता बनवली इथे. वरती एक पादुका आहे, लाकडी पादुका, आणि महादेवाची एक छोटीशी पिंड आहे. अँड गाईज, इथे समोरच जे आहे महादेवाचं मंदिर आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही की एक फार मोठी जी पिंड आहे ती इथे लावलेली आहे. आणि त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी. आणि काही पिंड बघू शकता, किती सुंदर पिंड आहे ही आणि फार मोठी आहे. आणि समोर विठ्ठल रुक्मिणी. आणि हे असं इकडचं मंदिर. आणि गाईज, याच्या साईडलाच आहे राधाकृष्ण यांचं मंदिर. आणि सध्या लॉक लागेल, तर आतमध्ये काही जाता येणार नाही. आणि आतमध्ये अशी राधाकृष्णाची फार सुंदर अशी मूर्ती आहे. एनी टाईम उघडं असतं, पण यावेळेस त्याला लॉक लागेल आहे. हे 2 मंदिर आहे आणि हे एक मंदिर आहे. आणि इथलचं वातावरण पाहू शकता, काही एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथे. आणि इथे एनी टाईम अशीच शांतता राहते. या ठिकाणी अशीच शांतता राहते नेहमी, जास्त काही गर्दी वगैरे नसते इथे. आणि जर तुमचा जर कुठे जाण्याचा प्लॅन असेल एका शांत ठिकाणी, तर मंडळी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. इथे जास्त पब्लिक पण नसते, शांत वातावरण आहे आणि निसर्गरम्य वातावरण इथलचं. एकदम शांतता, पूर्ण मोकळं वातावरण आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे अवश्य भेट द्या. ज्यांनी कोणी आले नसेल कधी, तर एकदम शांत असा परिसर तुम्हाला या ठिकाणी भेटेल. आणि काही या ठिकाणी या ही विहीर फार खोल आहे, फार नाही थोडीफार खोल आहे. आणि हे एक मंदिर आहे आणि मंदिराच्या आतमध्ये होम आहे. आणि हे फार अगोदरचं आहे, हे जुनं होतं. आणि हे जे मंदिर बघताय काहीच, तर यांचा जो कलर आहे सेम असा होता. हे जे पांढरा कलर आहे तर सेम हाच कलर या मंदिराचा पण होता अगोदर, पण आता त्याला रिनोव्हेशन करून असं केलं आहे. अँड या ठिकाणी आहे हवन. आणि काही प्लेस बघू शकता कशी आहे. ही अशी काही प्लेस. आणि या ठिकाणी महादेवाची एक फार छोटीशी आणि सुंदरशी अशी जी पिंड आहे ती आहे. या ठिकाणी गणपती बाप्पा आहे, या ठिकाणी नंदी, आणि या साईडला जे पदचिन्ह आहे ते आहे. आणि हा एक देव आहे. आणि ॲक्च्युली इथे लिहिलेलं नाही, त्याच्यामुळे नीट लक्षात येत नाही आहे मला की कुठलं मंदिर आहे हे. आणि हा असा काही परिसर. आणि यासमोरच एक नदी जाते. आमच्या हनुमान घाटला जी नदी जाते काही, तर इथूनच जाते ती आमच्या मंदिराच्या पाठीमागून. हे असं काही इथलचं वातावरण हिरवगार. आणि इथे हापशे पाणी, आय थिंक पाणी आहे का नाही काय मी त्याच्यामध्ये. हो गाईज, पाणी आहे याच्यामध्ये. आणि हे इथं वातावरण कायचं इंट्रिगेट. आणि गाईज हे असं काही इथलचं
टेम्पल आणि कलर इतका छान दिला आहे ना गाईज, पाहून फार भारी वाटतं इथं. आणि इथं या ठिकाणी आहे ऑफिस आणि हे एक मंदिर आहे आणि हे आहे गायत्री मातेचं मंदिर आणि जुनं मंदिर आहे गाईज. इथे ॲक्च्युली लॉक लागलेला आहे, तर आतमध्ये जायला इथून जागा नाही आहे. इथून जागा नाही आहे कारण इथं लॉक लागलेला आहे आणि इथं कोणी आहे पण नाही. इथं लॉकची चाबी कोणाकडे असेल त्याचं विचारायला. आय थिंक इकडून एक रस्ता आहे, इकडून ओपन असेल. हां, हे इथून ओपन आहे काही, पण आतमध्ये जाता येत नाही कारण लॉक लागलेला आहे. आणि जे बांधकाम आहे काहीच, हे फार जुनं बांधकाम आहे. हे जे टेम्पल्स आहे हे न्यूली बिल्ड आहेत आणि हे ॲक्च्युली जुनं मंदिर आहे गायत्री मातेचं. अँड ऑल्सो गाईज, मी थोडीफार जे तुम्हाला आहे ना या मंदिराबद्दल आणि गायत्री मातेबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देतो. जे गायत्री माता आहे गाईज, तर हिचे 5 तोंड आणि 10 हात असतात गायत्री मातेचे, आणि हिला आपण विद्येची देवी म्हणून पण संबोधतो. ही जी गायत्री देवी आहे ही ऋषी विश्वामित्राने दिलेल्या गायत्री मंत्राच्या जापची प्रतीक मानली जाते आणि हिचे 10 हात आणि 5 तोंड असतात आणि हिला पंचमुखी देवी म्हणून पण ओळखली जाते. अँड गाईज, गायत्री माता जी आहे ती ब्रह्मदेवाची शक्ती म्हणून ओळखली जाते आणि जालनेमधलं हे एकमेव मंदिर आहे गायत्री मातेचं. अँड गाईज, हा असा काही इथलचा सीन. आपण आहोत एकदम कोपऱ्यावर या मंदिराच्या. हे इकडं राहिलं मंदिर आणि या ठिकाणी एक फार मोठं जे आहे ते वडाचं झाड पण आहे आणि इथे वटवृक्षाची जी पौर्णिमा असते, वटवृक्ष पौर्णिमा, तर त्याची पण पूजा इथे होत असते. आणि इकडे पूर्ण हा एरिया आहे. इकडे आहे नदी आणि हा थोडा भाग येतलचा आणि हे असं काही मंदिर जे आपल्याला दुरून दिसते. अँड गाईज, मला आत्ता कळालं की हे जे पाठीमागं मंदिर आहे तर याची चाबी जे येथील जे भटजी आहे तर त्यांच्याकडे राहते आणि ते येते संध्याकाळी 5-5:30 वाजेला. आणि जर जमलं तर तेव्हा येईल त्या मंदिराचे दर्शन घ्यायला. आणि भरपूर वेळेस म्हणजे आम्ही आलो तर ह्याच मंदिरामध्ये गेलो आहे. कुठल्या? ह्या मंदिरामध्ये. पण इकडे कधी गेलोच नाही आतमध्ये कारण नेहमी लॉक राहते तिथे. तर ॲक्च्युअली मी तर नाही गेलो अजून या मंदिरामध्ये, याच मंदिरामध्ये आलो आहे. तर संध्याकाळी येऊ एकदा परत आणि हे मंदिर आपण बघू की आतून कसं आहे, कारण ते आता मला पण बघायचं आहे. अँड गाईज, बाय द वे, कसं वाटलं आमचं गायत्री माता मंदिर हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे मंदिर तर आहेतच, त्याच्यासोबत आध्यात्मिक आणि जे मेडिटेशन स्पॉट तर ते पण आहे. हे म्हणजे आता जेव्हा मी माहिती काढली तर कळालं की इथे मंत्राचा जाप पण होतो रोज संध्याकाळी आणि जे ध्यान म्हणतो तर ध्यान पण या ठिकाणी होतं. ध्यान करतात या ठिकाणी येऊन जे इथलचे लोक आहेत ते. काहीच कसं वाटलं आमची गायत्री माता मंदिर परिसर कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड गाईज, हे राहिलं मंदिर आणि हा इकडचा परिसर. पूर्ण हिरवंगार वातावरण गाईज आणि एकदम भारी वाटतं इथं. इथून जाण्याची इच्छाच होणार नाही तुम्ही एकदा जरी झालं तर. इतकं भारी वातावरण आहे इथे. आणि गाईज, तिकडं राहिली माझी स्कूल. आता एकदा स्कूलकडे जाऊ माझ्या. गाईज, हे पाठीमागं मंदिर आणि तिथे माझी स्कूल ज्युनियर KGची. आणि इकडं आहे गायत्री माता मंदिर परिसर आणि इकडं राहिलं आहे मंदिर. अँड गाईज, हा असा काही रोड, हा शॉर्टकट आहे आमच्या हनुमान घाटपासून, ज्या ठिकाणी मी राहतो तिकडून येण्यासाठी हा शॉर्टकट आहे. सो गाईज, वेलकम बॅक इन माय ब्लॉग. सो गाईज, आपण सकाळी आलतो गायत्री माता मंदिर. हे जे गायत्री माता मंदिर आहे गाईज तर इथं आलतो आपण सकाळी
आणि आता झाली इव्हनिंग. तर मी आता परत आलो आहे, कारण जे एक मंदिर होतं ते ॲक्च्युली चेकआउट करायचं राहिलं होतं आणि ते सारं स्पेशल वाटलं मला. तर आता ते चेकआउट करायला आलो आहे मी इथे. आणि लकीली जे मंदिर आहे ते पण ओपन झालेलं आहे, गेट उघडा आहे. आता आतमध्ये जातो तिथे. चलतो काही स्टेट इन माय ब्लॉग. काहीच काय असं ढगाळ वातावरण या ठिकाणी, आभाळ आलेलं आहे आता. आणि असा काही सीन इथलचा मंत्रोच्चार चालू इथे आता. अँड ऑल्सो गाईज आपण आलो आहे त्या मंदिरामध्ये आणि तुम्हाला जे गायत्री मातेचं मेन मंदिर आहे ते दाखवायचं होतं. तर ते आता लकीली ओपन झालं आहे. नेमकं दर्शन घेतले मी आणि आता तुम्हाला ते आतलं मंदिर दाखवतो. सो गाईज हे ते मंदिर. तर मंडळी हे आहे गायत्री माताचं मेन मंदिर. या ठिकाणी गायत्री मातेची मूर्ती आहे आणि ही अशी काही रचना इथलची. एकदा आतून दाखवतो मला. आणि हे असं प्रदक्षिणा घालण्यासाठी आतून इकडून बाहेर पण दिसतंय. इकडून प्रदक्षिणा घालण्याचं, समोर मूर्ती मातेची आणि हा सकाळी सीन. आणि काहीच तुम्ही बनावट बघू शकता कशी हिची. जी जुनी बनावट आहे ना तीच ठेवली आहे याच्यामध्ये. आय थिंक वरती पण जात आहेत तिथे, पण रस्ता कुठे का नाही. आणि हे सागवानाचे लाकूड, पिल्लर सागवानाचे जे मजबूत लाकूड म्हणतो ते आहेत. आणि इथून पण सगळे ते लाकूड आहे ते लावलेले आहेत. आणि जी भिंत आहे ती पण जुनी आहे, प्लास्टर वगैरे काही केलं नाही. जी जुनी भिंत आहे सो तीच आहे. तुम्ही बघू शकता काही कशी भिंत आहे, एकदम प्युअर जी जुनी बनावट आहे तशीच ठेवण्यात आलेली इथे. बाकी काही चेंजेस करण्यात नाही आलेला. हे बोर्ड वगैरे इथलचे, ही एंट्री. आणि काहीच तुम्ही हे बघू शकता भिंत केवढी मोठी. ही भिंत बघा काही किती मोठी भिंत आहे. तर दरवाजा बघा, दरवाजाने तुम्हाला अंदाज येईल. दरवाजा जर म्हटलं तर आपला हातभर लांब दरवाजा आहे, तसे 3 दरवाजे याच्यामध्ये बसेल. तर काहीच विचार करू शकता की किती मोठी भिंत आहे ही. आणि या ठिकाणी फोटोज लिहायला लावलेले आहेत. हे आहे पूज्य ब्रह्मचारीजी रेवानांची महाराज, गायत्री मंदिर जालना. ब्रह्मीभूत परवाहन नौष्टिक ब्रह्मचारी ब्रह्मलीन 1008 श्री प्रेमानंदजी योगी राज महाराज. इथे परमहंस पूज्यपाद वेदांती संत ब्रह्मलीन 1008 अनंत श्री नित्यानंदजी महाराज, गायत्री मंदिर जालना. आणि संस्थापक आहेत श्री गायत्री संस्थान व प्रेरणास्त्रोत. 15 जुलै 1976 को स्थापित ट्रस्ट. रविवार 3 ऑगस्ट 1980 रविवार संबंध. म्हणजे महंत धनेरामजी मुखरामजी शर्मा हे संस्थापक होते. म्हणजे यांनी स्थापित केली होती हे मंदिर. म्हणजे ट्रस्ट इथलं जे आहे ते स्थापित केलं होतं. आणि आय थिंक हे सर्व जे आहे ह्या मंदिराचे अगोदर जे पुजारी म्हणतो आपण, ज्यांनी मंदिर सांभाळलेलं आहे तर ते आहेत. तर काही हे असं काही मंदिर. आणि कसं आहे मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता नेमकं जे आहे तर विचारलं यांना मी की जी वरती साईड ते जाते तर का नाही, पण ॲक्च्युली अलाउड नाही आहे. कारण तिथले जे वर्कर आहे ज्यांनी बांधले तर ते म्हणे वरती जाऊ देऊ नका कोणाला, काही असेल कारण गिरण. तर त्याच्यामुळे आता वरती जाण्याची जागा तर नाही आहे इथे. अगोदर होती वाटतं पण आता सध्या बंद केली ती. सो गाईज हे आहे सर्वात जुनं मंदिर गायत्री माता संस्थानमधलं.
आणि ही इथून वरती जागा होती बघा जायला, पण रस्ता सध्या बंद आहेत, नाही तर आपल्याला वरती पण जाता येतं, पण काही कारणामुळे तो सध्या बंद ठेवला आहे. आणि हे असं काही मंदिर. अँड ऑल्सो गाईज, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. अँड गाईज, ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ. तर मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.